मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील हर होणारी कलाकार म्हणजेच अशोक सराफ. आता हे अशोक सराफ जे आहेत ते पद्मश्री अशोक सराफ झाले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रपतींनी त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज आपल्याबरोबर तेच पद्मश्री अशोक सराफ आहे. यांच्याशी बोलूया. सर, सर्वात पहिले तर अभिनंदन. पद्मश्री मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे पद्मश्री आज जेव्हा तुम्हाला तुमच्या हातात मिळालं, राष्ट्रपतींनी तुम्हाला तुमचा गौरव केला, तुमच्यासाठी हा पद्मश्री म्हणजे काय? निश्चित म्हणजे ही माझ्या एकंदर सगळ्या म्हणजे आतापर्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जीवन जे होतं सगळं मी जे कलेसाठी म्हणजे समर्पित केलं होतं त्याला कुठेतरी रजिस्टर झालं, ते लोकांच्या दरबारी लगेच रजिस्टर झालं. याचा आनंद फार मोठा आहे मला, की लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असं मला वाटतं. सर, खूप टाईमपासून हे अवेटेड होतं का? खूप वेळ लागली का पद्मश्री मिळायला असं तुम्हाला कुठे वाटतं का? आणि नेमकं तुम्ही ह्याचं श्रेय कोणाला देता? काय जर वेळ लागला असं मी म्हणणार नाही. त्यांचेही काही निकष असतील, त्याचे काहीतरी असतील, कारण किंवा माझ्यापेक्षा काही चांगले त्यांना लोक जास्ती आधी सापडले असतील. क्रम लागलेला आहे ना तो, त्यामुळे त्यांना मिळणं हे साहजिक आहे. त्यामुळे मला मिळालं मी तेव्हा मी उशीर झाला असं मी कधीही म्हणणार नाही. मला आनंदाच्या गोष्टीचं आहे की मला ते मिळालं, कारण ते मिळवणं हे फार महत्त्वाचं होतं आणि एवढंच मला वाटतं बस. आणि तुम्ही काय म्हणाल? आणि घडवणारा गुरु कोण, म्हणजे हा श्रेय कोणाला देतात? कारण की प्रत्येकाला घडवणारा एक गुरु असतो, तर तुमचा गुरु कोण आहे आणि हा श्रेय कोणाला देतात आज जेव्हा पद्मश्री तुमच्या हातात आहे? हे अर्थात हे सगळं हे माझ्या गुरुमुळेच झालेलं आहे अर्थात. आणि माझे गुरु म्हणजे माझे मामा, म्हणजे ते एक निर्माता दिग्दर्शक होते सिनेमा इंडस्ट्रीत आणि नाटक इंडस्ट्रीतसुद्धा. त्यामुळे त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते मी प्रेझेंट केलं लोकांसमोर माझ्या तऱ्हेनं. तर त्यामुळे मला जे मुळात जे बाळकडू त्यांच्याकडून मिळालं त्यांना पहिलं त्यांचं श्रेय देईन. आणि माझ्या कुटुंबाने जे मला समजून घेतलं की मी काय करतो आहे, मी किती अवेलेबल असेल, किती मी मिळणार नाही लोकांना, घरी मी कमी असेल, कुठं बाहेरगावी जात असेल, तरी देखील माझ्या सगळ्या कुटुंबाने मला ॲडजस्ट करून घेतलं लाईफभर. याचं मला जास्ती कौतुक आहे. आणि त्यामुळे मला आनंद तो आहे जास्ती की हे सगळं करूनसुद्धा मला हे मिळालं. सर, खूप गंमतची गोष्ट आहे. मी आज सर म्हणते पण जग तुम्हाला मामा म्हणतो. तुम्ही तुमच्या मामाबद्दल बोललात, पण तुम्ही जगासाठी मामा आहात. या मामामागची काय एक गोष्ट आहे? आय एम शुअर गंमतची गोष्ट आहे. ते काय, मला काय होतं, जे वर्कर्स असतात सिनेमा इंडस्ट्रीतले आहेत त्यांना, म्हणजे आमच्या कोल्हापूर साईडला तिकडे मी शूटिंग जास्ती करत होतो ना, मराठीचं शूटिंग जास्ती तिकडे होतं. तर तिकडे जास्ती मला काय म्हणावं त्यांना पंचायत पडत होती की ह्याला काय म्हणावं. सर म्हणावं तर ते सर म्हणू शकत नाहीत, कारण ते त्यांच्या तत्वात बसत नाही. बरं, अशोक असं म्हणता येत नाही डायरेक्ट. तर त्यांच्याकडे काय असतं, त्यांच्याकडे मामा म्हणणं ही फार मोठी गोष्ट आहे. ते म्हणजे सन्मानाने मामा म्हणतात एखादं, ते काका म्हणणार नाहीत कोणाला, ते मामा म्हणणार. तर त्यांनी मला त्याचा जेवढा सन्मान दिला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात नेऊन बसवलं एकदम डायरेक्ट. की ते लोक तिथून सुरुवात झाली ती मामा म्हणायची. नक्कीच, म्हणजेच म्हणूनच अशोक मामा हे सगळ्या इथे आले. आणि त्यात परत काय झालं की मी 2-3 रोल माझे मामाच्या रोल आले स्टेजवर आले आणि सिनेमामध्ये पण आले. त्यामुळे ते मामा इतकं बिझी की शेवटी लोकांचा मामाच बनवलं शेवटी. सर, नेहमी जे आहे तुमचं आपण कॅरेक्टर बघितलं किंवा मराठीत म्हणा, इनफॅक्ट मी तर हमपाच बघून मोठी झाली आहे, तर त्यात सगळ्या ठिकाणी ना तुमचं खूप विनोदी असा एक कॅरेक्टर होता. नेहमी जे आहे हसमुख, आणि हे हसमुख तर तुम्ही आहात, मी एक्सपिरियन्स करते आहे. पण ॲक्च्युअलमध्ये काय अशोक सराफ किंवा जगाचे अशोक मामा असेच आहेत का? मी तसा एरवी हसतमुख आहे. म्हणजे काय, मी नेहमी बोलताना लोकांशी मी हसतमुख असतो, पण मी मुळात बोलतो फार कमी. मला जास्ती बोलायची सवय नाही का, कोण असतं मला नाही जास्ती बोलता येत. उगाच विषयावरून कुठं फालतू गप्पा मारत बसणं मला नाही, जमतच नाही मला हे. मी आपला कोणी माझी ओळख नसेल तर मी शांतपणे बसलेले असतो. तुम्ही जर माझी आणि तुमची ओळख नसेल, तुम्ही अर्ध्या तास जर बाजूला बसून असाल तर मी अजिबात बोलणारच नाही तुमच्याकडे. माझ्याकडे सब्जेक्टच नाही तर मी बोलू कसं? तर मला सब्जेक्ट असेल तर मी बोलू शकतो. आणि एकदा मी बोलायला लागलो की बस आता असं म्हणायची लोकांना पाळी येते. त्यामुळे मी तसा म्हणजे शांत बसणारा माणूस आहे फार.
सर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे तुम्ही सिनियर वेटरन आहात. खूप महत्त्वाचं आपण एक हे बघतो मराठी इंडस्ट्रीत बघा किंवा अदरवाईज फिल्म इंडस्ट्री हे कुठे ना कुठे मागे पडली आहे का? कारण की OTT प्लॅटफॉर्म झाले आहेत, नेटफ्लिक्स किंवा वेगवेगळ्या ज्या OTT प्लॅटफॉर्म झाले आहेत, सिरीजचा एक वर्ल्ड आला आहे. यंगस्टर्स आजकालचं जेन झी म्हणा, अल्फा बीटा सगळ्या ज्या जनरेशन्स आहेत त्या OTTने जे आहे एकदम स्टिक्ड आहेत. मुळात म्हणजे गोष्ट अशी झालेली आहे की OTT हा घरात बसून बघायला मिळतो आणि पाहिजे तेव्हा बघायला मिळतो, त्यामुळे तो फेमस होणारच ना. सिनेमाचं तसं नाही, सिनेमा तुम्हाला तो वेळ साधावी लागते ती, त्यामुळे ते धडपड द्यावं लागतं, तिकडे त्याचं तिकीट काढावं लागतं. हे तसं काय होत नाही ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे OTT प्रॉब्लेम जे प्लॅटफॉर्म आहे त्यात जे हे बनतात, ज्या सिरीज बनतात त्या इतक्या लिमिटेड असतात आणि इतक्या बांधीव असतात की त्या लोकांना आवडणं हे निश्चित आहे. सिनेमाचं तसं होत नाही. सिनेमाचं त्यामुळे स्पॅन फार मोठा असतो. त्यात जे जमलं तर जमलं, कथा जर बरोबर जमली तर जमली, नाहीतर मग जसं पाल्हाळ लावलं जसं सारखं लांबलचं केलं तर मग ते लोकांना नाही पसंत पडत. त्यामुळे सिनेमा पॉप्युलर होणं त्या मानाने कठीण आहे. आणि म्हणून सिनेमा धोक्यात आहे का? धोक्यात असं आपण म्हणणं नाही. सिनेमा तर होतात, लोक जे बघतात करतात, लोक तरी सिनेमा करतात, त्याचं कमी झालं एवढं मात्र कधी धोक्यात आहे असं म्हणणार नाही. मग अजून प्रोडक्शनचं चालू आहे, लोक सिनेमा तर करतातच आहेत अजून, पण चालायच्या दृष्टीने असं म्हटलं की सक्सेसफुल झालं असं म्हणण्याची फार कमी पर्सेंटेज आहे. आणि काय करावं असं वाटतं तुम्हाला ह्याच्यासाठी, खास करून आणि ह्या सगळ्यांमध्ये मराठी फिल्म्स किंवा मराठी इंडस्ट्री? कारण की आपण बघतो की इनफॅक्ट साऊथ खूप टॉपमोस्ट लेवलवर आहे, नंतर बॉलिवूड येतं आणि नंतर मराठी फिल्म इंडस्ट्री कुठे ना कुठे बघितली जाते. तर साऊथमध्ये असं काय हे आहे की बॉलिवूड पण मागे जातं आणि मराठी फिल्म इंडस्ट्री पण? काय आहे साऊथमध्ये, एक तर ते लोक स्टोरी त्याची फार हे असते, कंटेंट जो असतो ना ते टेक्निकचा जास्ती उपयोग करून ते बसवतात. म्हणजे फायटिंग आणि हे जे लोकांनी चमत्कारिक हे जे म्हणजे ज्याचा टेक्निकली जास्ती यूज केला असेल हे लोक मग बघायला त्यांना आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पिरिट. काय असतं त्या साऊथ लोकांमध्ये स्पिरिट आहे की आपलं पिक्चर हे आपण बघायलाच पाहिजे. मराठीमध्ये नाही आढळत तसं. मराठी नाही, मराठी प्रेफरन्स देतो त्याच्यात की आपण इंग्लिश बघूया, हिंदी बघूया, TV सिरियल बघूया, मराठी चित्रपट नंतर, असं झालेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं, एक मराठी चित्रपट बघितला कमी जातो त्याप्रमाणे. पण ते साऊथमध्ये माणूस आपलं पिक्चर स्वतःचं लँग्वेजमधलं पिक्चर हे बघणार म्हणजे बघणारच. कारण एक असं आहे, बेंगलोरमध्ये एक रोड आहे MG रोडवर 10 थिएटर्स आहेत लाईनीत. तर 10 थिएटर्समध्ये 9 थिएटरमध्ये कन्नड पिक्चर चालू असतं आणि एका थिएटरमध्ये फक्त एक हिंदी पिक्चर चालतं, ते सुद्धा अमिताभ बच्चन साहेबांचंच, बाकी कोणाचं नाही. याच्यावरून कळतं ना किती लोकांना काय बघतात लोक, हे त्याच्यावरून समजतं ना. 9 थिएटर्स हाऊसफुल चालतात. यासाठी काय पाऊल पाऊलचं म्हणजे लोकांना आवडतील असे पिक्चर बनवण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही दुसरा. त्यांची काय होतं आहे की त्यांचे आवड काय आहे हे समजून घेणं फार कठीण आहे. लोकांना काय आवडेल हे काही सांगता येत नाही. पण आपण असं म्हणू की तुमचं कथासूत्र जे आहे, मुळात तुम्हाला जे काय सादर करायचं आहे ते पॉवरफुल असलं पाहिजे. आर्टिस्ट ही नंतरची गोष्ट होते. आपल्याकडे आर्टिस्ट आहे म्हणून पिक्चर जाणार असाल हे लोक फार कमी आहेत. लोक हे आपले कथासूत्र बघून जाण्याची मराठी लोकांना आवड आहे. तुम्ही कथेत काय करता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय सांगायचं आहे तुम्हाला, हे त्यांना जास्त पसंत आहे. तुम्ही काय दाखवलं ते नाही, तुमचं बॅकग्राऊंड काय ह्याला ते होत नाही. तुम्ही लंडनला करा, अमेरिकेला करा, कुठेही करा, ते आम्हाला काय नको, तुम्ही काय करता हे सांगा. ही मराठी लोकांची खासियत आहे. त्यामुळे त्यांना ते देणं आपल्याला द्यायलाच लागतं. म्हणजे डिफिकल्ट ऑडियन्स टू क्रॅक. सर एक महत्त्वाचा आज तुमचं खूप इम्पॉर्टंट असा क्षण होता कालचा. लक्ष्मीकांत बेर्डे हे तुमचे जिवलग मित्र. आज जेव्हा हा क्षण आहे, तुम्ही किती त्यांना मिस करतात आणि किती त्यांचं प्रेझेन्स तुम्हाला असायला पाहिजे? मी मिस करतो. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ एक मराठी 50 पिक्चर केलेत. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्ती हे आहेत, हिट आहेत. तर आमची जोडी एक ती जमली होती त्यावेळेला. म्हणजे
माझं जे टायमिंग आहे हे करण्याचं तेच टायमिंग त्याचं, मला तो ज्युनियर आहे फार, तर मग तेच टायमिंग त्याने पकडून आमच्या दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं त्यात, आणि त्यामुळे का तो लोकांना ते चांगलं वाटायचं, बघायला चांगलं वाटायचं. आणि ते नंतर मग राहिलं नाही. आमच्या जोडी होते म्हणून आम्ही त्यावेळेला म्हणजे सिनेमाचा जेव्हा मराठी सिनेमाचा जेव्हा पडता काळ होता त्यावेळेला आम्ही दोघांनी लोकांना थिएटरला यायला भाग पाडलं की बघा मराठी पिक्चर बघा. आमच्या वेळची जमाना त्यावेळेला मराठी पिक्चर तेजीत चालत होते. सर, आज तुम्हाला देशाचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मिळाला आहे. तर एक प्रश्न असा देशाबद्दल, पहलगाम हल्ल्याबद्दल आपल्याला माहिती आहे, त्यावेळीस आपण बघितलेलं की कशा प्रकाराने बॉलिवूड इंडस्ट्री किंवा भारताचे जे कलाकार होते ते आपल्याला शांत दिसले. मात्र पाकिस्तानचे जे कलाकार होते ते गोळ ओकत होते आणि त्यांना आपण खूप अशा स्ट्रॉंग ह्याच्याने बघितलं. तुमचं काय मत आहे जेव्हा अशा देशाप्रती गोष्ट असतात तेव्हा का वोकल व्हॉइसेस का नाही यायला पाहिजे? काय सिनेमा ही गोष्ट अशी आहे ना, सिनेमा ही गोष्ट आहे की मनोरंजनाचं साधन आहे. तुम्ही लोकांचं मनोरंजन करा. जे लोक कष्टकरी लोक आहेत, जे कायम दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी असतात, अशा लोकांना एक विरंगुळा म्हणजे एक वेगळं काहीतरी द्यायचं, त्यांना आनंदाने हसायला लावायचं. एक 2 तास ते नुसतं हसत असतील किंवा एक करमणूक करून घेत असतील लोकांना, तर ते त्यांना आवडत असतं. तेव्हा त्या दृष्टीने मी सिनेमाकडे नेहमी बघतो की तुम्ही लोकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी राहा, लोक नेहमीच चांगले राहतील. हे माझं तत्त्व आहे. त्यामुळे सिनेमामध्ये बाकीचं काही असावं याला मी काही तितकासा सहमत नाही आहे. सगळ्या ज्या तिकडचे कलाकार आहेत, पाकिस्तानी जे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी सगळे जे आहेत दरवाजे कम्प्लिटली बंद करायला पाहिजे का? कारण की पाकिस्तान हा देशाला घेऊन भारताप्रती जे केलं गेलं आहे, एक खूप अशा विरोधक असा भूमिका, विरोधक अशी नेचर पाकिस्तानने दाखवली आहे. तर तिकडच्या कलाकारांना पण ते बंद करायला पाहिजे का? असा स्ट्रॉंग मेसेज तुम्हाला वाटतं का द्यायला हवं? नाही, पण काय करून ते बंद करून काय होत असेल हे म्हणजे ते जी लोक होल्ड जे हा जो प्रकार आहे, हा जो म्हणजे सिनेमा आणि ह्या प्रकार जे लोक जज करत असतील त्या लोकांना जास्त याच्याची माहिती असणार. मला काही त्याची काही कल्पना नाही. त्यामुळे आपण सिनेमात काम करण्याच्या पलीकडे मला काही संबंध नाही दुसरा. एकदम शेवटचा, आयुष्यातला सर्वात मोठा क्षण असा कोणता होता जेव्हा तुम्हाला वाटलं की मी राईट जागी राईट करिअर चूज केला आणि राईट जागी राईट काम करतोय? आय एम शुअर त्याच्याने तुमच्या मनातलं तुमचं पद्मश्री तुम्हाला मिळालं. हो, मग काय मुळात म्हणजे माझ्या घरातून तशी काही परमिशन नव्हती मला हे करण्याची, कारण हा प्रोफेशन त्यावेळेला नव्हतं. ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला हे प्रोफेशन पैसे मिळवण्याचं नव्हतं. त्यावेळेला मराठी चित्रपट किंवा मराठी नाटकसुद्धा त्यावेळेला ते करायचं म्हणजे खायचे वांदे बहुतेक असंच होतं. तर त्या ह्याच्या प्रोफेशनमध्ये मी जावं की नाही याबद्दल माझ्या घरातले लोक थोडेसे साशंक होते. म्हणजे नको तो पेक्षा कुठेतरी नोकरी करावी ही साधी सरळ इच्छा असलेले आई वडील आणि होते सगळे. माझे गुरु मामा, माझे जे गुरु होते ते होते, त्यांचं पण की तू यात धंद्यात येऊ नकोस, तुझं आवड म्हणून तुझं कर. पण नंतर मला इतकं त्याचं पॅशन होतं की इतकं करू तुम्ही नाही, मी ह्याच्यातच यायचं ठरवलं आणि ह्याच्यातच यायचं म्हणून इतकं केलं की शेवटी मी त्याच्यात सक्सेसफुल झालो. मला प्राइजेस मिळत गेली. तेव्हा मात्र त्यांचा विरोध मावळला आणि ते तेव्हापासून तर आत्तापर्यंत तसंच आहे. नक्कीच तो तुमच्या मनाचा आणि हृदयाचा एक वेगळा पद्मश्री असा. निश्चित म्हणजे तो एक मनाचा आनंद की मी आता ते घेतलेला डिसिजन किती बरोबर होता हे आता मला अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नक्कीच पटलं. नक्कीच तो त्यांच्या मनाचा पद्मश्री होता आणि आज देश त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करतो आहे. आणि एक उत्कृष्ट अभिनयाने ज्या प्रकाराने आपल्याला सगळ्यांना आनंद दिला आहे, अशोक मामा, तुमचे अशोक मामा, माझे अशोक मामा, आपल्या सगळ्यांच्या अशोक मामांबरोबर हे गप्पा इथेच संपत आहेत. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जयप्रकाश बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.